आता आपण जे मुद्रांक अधिनियम आहे त्यामध्ये अनुच्छेद 34 मध्ये एक छोटी सुधारणा करतो आहे। सध्या बँक गॅरंटी आपण जी देतो त्याकरता स्वतंत्र आर्टिकल नाही आहे आणि त्यामुळे आता जी बँक गॅरंटी रजिस्टर करून घ्यावी लागते त्यामध्ये जे आर्टिकल 54 आहे त्यामध्ये सिक्युरिटी बॉन्ड म्हटलं आहे। या सदराखालीच त्या बँक गॅरंटीला रजिस्टर करून घ्यावी लागते, कारण रजिस्टर बँक गॅरंटी द्यावं लागतं आणि त्यामुळं आणि जे काही मुद्रांक आपण आकारतो बँक गॅरंटी घेताना तो सुद्धा 54 मध्ये चालला जातो आणि त्यामुळे याच्या अनेक न्यायालयीन वगैरे काय भानगडी तयार झाल्या आणि त्यामुळं वेगळं एक या ठिकाणी बँक गॅरंटी करता स्वतंत्र आर्टिकल बँक गॅरंटी करता स्वतंत्र आर्टिकल त्याची वसुलीची संदिग्धता याकरता सर्वांकरता आणि NACL सारख्या वित्तीय संस्थांनी असं म्हटलं आहे की बँक गॅरंटीसाठी स्वतंत्र आर्टिकल निर्माण करा। तर आता हे आपण 54 खाली वसूल करतो त्याऐवजी मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूची 1 मध्ये बँक गॅरंटीसाठी स्वतंत्र अनुच्छेद 34 निर्माण करायचा आहे। बँक गॅरंटीचं जे आपण मुद्रांक घेतो त्याकरता 34(1) निर्माण करायचं आहे। एवढाच एक यामध्ये सुधारणा आहे आणि याचं जे पूर्वी आपण बँक गॅरंटीचे मुद्रांकाचे जे शुल्क घ्यायचो त्यामध्ये काही बदल केला नाही आहे। 5 लाखापर्यंत 0.1% आहे, त्यातही घेतो आपण, तेच अनुच्छेदमध्ये असणार आहे। 5 लाखाच्या वर 0.3% घेतो। शासनाने लोकल बॉडीसाठी जी आपण बँक गॅरंटी घेतो ती 500 रुपयात देतो आणि लेटर ऑफ गॅरंटीसुद्धा 500 रुपयात देतो। त्यामुळे कुठं बदल काही नाही, फक्त अनुच्छेद तयार करतो आहे, त्याचं नाव असणार आहे 34(अ). एवढाच त्या ठिकाणी आपल्याला एक ही सुधारणा आहे। महसूल विभाग, महाराष्ट्र शासन। अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा।